जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये मांजरीला 12व्या मजल्यावरून ढकलून दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अजूनही अटक केलेली नसून या मांजरीला न्याय मिळवून देण्यासाठी प्राणीप्रेमींनी अंबरनाथमध्ये कॅन्डल मार्च काढला। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौक या मार्गावर हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। या मार्चमध्ये प्राणीप्रेमी हातात निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले होते। अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील रॉयल फ्लोरा संकुलात 26 जुलै रोजी राजू साळुंखे नामक व्यक्तीने एका मांजरीला 12व्या मजल्यावरून ढकलून दिलं होतं। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्राणीप्रेमींनी आरोपीवर कारवाईची मागणी केली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पोलीस कारवाई करत नसल्याचा प्राणीप्रेमींचा आरोप असून त्यामुळेच मृत मांजरीला न्याय मिळवून देण्यासाठी प्राणीप्रेमींनी अंबरनाथमध्ये हा कॅन्डल मार्च काढला होता। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। सगळे पावसात उभे आहोत आणि ज्या पद्धतीने आम्ही त्या बाळासाठी न्याय मागतोय, कारण हा मनोरुग्ण उद्या तिथे एखाद्या मुलाला त्याने ढकलून दिला असतं, तुम्ही अंबरनाथ पेटवलं असतं की नाही? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे पशु खातं आहे, पर्यावरण खातं आहे, अशा पंकजाताई मुंडे, पंकजाताईंना मी एकच सांगेल, तुम्ही सुद्धा प्राणीमित्र आहात। या गोष्टीवर तुम्ही कठोर कारवाई करण्यासाठी आदेश द्या, माझी विनंती आहे। कारण काय माहिती का, जोपर्यंत हे समीकरण सेट होणार नाही, त्याला अटक होणार नाही ना, तोपर्यंत हे असे निर्दयी नालायक माणसं सुधारणार नाहीत। मी विनंती करतो की याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या बाळाला, त्या मुक्या जीवाला न्याय मिळाला पाहिजे। मला आणखीन काहीच नको आहे, पण आम्ही जनावरला फक्त जनावर समजू नका, त्याच्यामध्ये पण जीव आहे, त्याला पण पिल्ली होतात, माणसासारखंच त्याचं आयुष्य असतं। पण हे जर एखाद्या मुलाच्या बाबतीत घडलं असतं ना, पूर्ण भारत एकवटला असता आणि दंगा केला असता। मुक जनावरांना त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीयेत। न्याय संस्थाने एक पनिशमेंट दिले, एखादा जर बेजुबान जर असेल, म्हणजे कुत्रा असू दे, मांजर असू दे, कोणताही प्राणी, जर त्याला मारल्याची जी शिक्षा आहे, 1960 साली जी शिक्षा ठेवलेली 50 ते 100 रुपये, फक्त तीच शिक्षा दिली जाते। आता 1960 पासून आता आपण 2026 मध्ये पोहोचलोय। आतापर्यंत इतके चेंजेस झालेत न्यायसंस्थामध्ये, मग ह्याला का चेंजेस नाही झालेत? म्हणजे एवढा स्वस्त जीव आहे त्यांचा, आणि एवढा स्वस्त जीव असताना सुद्धा त्या मांजरीला न्याय मिळायला एवढा वेळ का लागतोय? अमानुष माणसाने त्या बाळाला 12 मजल्यावरून खाली फेकलं, त्याला काही वाटलं नाही की त्या बाळाला फेकलं, त्या मनात काही असं वाटलं, दुःख नाही झालं की आपण का ज्या जीवाला फेकून राहिलं, त्यांनी त्याला काय केलेलं? माझे हेच प्रशासनाला हेच विनंती आहे की त्याला कठोरच्या कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।